पाहतोय विद्यार्थी आता आक्रमक झालेले आहेत। मोठ्या संख्येने विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। पोलिसांनी हा मोर्चा रोखलेला आहे। झारखंडच्या रांचीमध्ये हा भव्य असा मोर्चा काढण्यात आला। जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे आणि आता विद्यार्थ्यांचा रोष देखील आपल्याला पाहायला मिळतो। तर ही आंदोलनाची दृश्य आपण पाहतोय। पाण्याचा फवारा देखील विद्यार्थ्यांवर मारला जातोय। विद्यार्थ्यांना रोखण्याचा हा एक प्रकारे प्रयत्न केला जातोय। मात्र विद्यार्थी आक्रमक होत असल्याचं दिसतंय। तर जे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे त्यातून पुढे येण्याचा प्रयत्न हे सगळे विद्यार्थी करतायत। म्हणून विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी या उपाययोजना आता राबवल्या जात आहेत। हातामध्ये तिरंगा घेतले हे सगळे विद्यार्थी, हातामध्ये पोस्टर देखील या विद्यार्थ्यांच्या आपल्याला दिसत आहेत आणि हजारोच्या संख्येने विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। पेपर फुटीच्या विरोधामध्ये विद्यार्थ्यांचं हे जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनानंतर हा भव्य असा मोर्चा आज काढण्यात आलेला आहे। तर पाण्याचा फवारा देखील विद्यार्थ्यांवर मारला जातोय। विद्यार्थ्यांना रोखण्याचा प्रयत्न आता केला जातोय। पोलिसांचा तगडा बंदोबस्त या परिसरात आहे। संपूर्ण छावणीचं स्वरूप या संपूर्ण भागाला येत असल्याचं आपल्याला दिसतंय। विद्यार्थी आक्रमक होत आहेत। तर ही थेट लाईव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। विद्यार्थ्यांची आक्रमकता आणि दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। ही थेट रांचीमधील विद्यार्थ्यांच्या मोर्चाची लाईव्ह दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनानंतर आता पुन्हा एकदा झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचा हा आक्रोश, विद्यार्थ्यांचा हा मोर्चा आपल्याला पाहायला मिळतोय। विद्यार्थ्यांच्या काही मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत, मात्र उर्वरित मागण्या सुद्धा लवकरात लवकर मान्य कराव्यात यासाठी विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। माझे वरिष्ठ सहकारी प्रशांत सागवेकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। प्रशांत, नक्कीच या आंदोलनाला जसं मी आत्ताच काही वेळापूर्वी शुभम आपल्याशी बोलताना म्हटलं होतं की जर योग्य वेळेला योग्य खबरदारी किंवा त्या पद्धतीचे काही उपाय निघाले नाहीत तर हिंसक वळण येऊ शकतं। जी काही दृश्य आता आपण स्क्रीनवरती पाहतो आहोत हे विद्यार्थी ऐकायला तयार नाहीये। ज्या पद्धतीनं त्यांनी आज सगळे प्रयत्न संपले, आता विधानसभेवरती जाण्याशिवाय पर्याय नाही अशा पद्धतीची भूमिका घेत हे सगळे विद्यार्थी विधानसभेवरती चालून गेले आणि आता त्यांना त्या ठिकाणाहून हटवण्याकरता म्हणून आपण पाहतोय की पाण्याच्या फवाऱ्याचा वापर त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून होतोय आणि ही अशा पद्धतीचं एक वेगळं रूप या आंदोलनाला देखील आलेलं आहे। आपल्याला आठवत असेल अशाच पद्धतीनं हळूहळू दिल्लीतलं आंदोलन पेटत गेलं होतं जंतर मंतरवरचं आणि त्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आवरणं कठीण होऊन गेलं होतं। सरकारनं ताबडतोब या सगळ्या गोष्टींवरती उपाययोजना करणं, तातडीनं त्या संदर्भातल्या ज्या काही मागण्या आहेत चर्चा करणं किमान हे अपेक्षित असतं। मात्र काही प्रमाणामध्ये हे अयशस्वी ठरल्यानंतर हा जो काही रोष आहे हा रोष रस्त्यावरती दिसून येतो। आंदोलनाचं जे काही आजचं स्वरूप आहे ते जर तुम्ही बघितलं तर ते व्यापक होत चाललंय। ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना हटवण्याकरता आता पाण्याच्या फवाऱ्याचा वापर केला जातोय, यामध्ये विद्यार्थ्यांना इजा होऊ शकते म्हणा किंवा त्या ठिकाणी जी काही आलेली सगळी मुलं आहेत त्या मुलांना या सगळ्या प्रकारामुळे कुठेतरी दुःखद घटना घडण्याची शक्यता असते। मात्र या सगळ्यावरती आवर घालणं ही पोलीस प्रशासनाची गरज आहे। त्याला कुठे हिंसक वळण येऊ नये म्हणून अशा पद्धतीची खबरदारी घेतली जाते। ज्या काही मागण्या विद्यार्थ्यांच्या आहेत त्या मागण्या मान्य करण्याकरता म्हणा किंवा त्या मागण्यांवरती विचार विनिमय शासनाचे जे काही त्याच्यावरतीचे नियम अटी असतील या संदर्भात बोलणी सुरू आहेत। मात्र त्याच्यावरती जलद गतीनं निर्णय होत नाहीयेत। त्यामुळे हा विद्यार्थ्यांचा रोष आपल्याला दिसून येतोय। जसं आता आपण पाहतोय रांचीमधल्या या विधान भवनाच्या गेटवरती अशा पद्धतीची ही दृश्य आपण
पाहतो आहोत आणि विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला दिसून येत आहे. अगदी प्रशांत, आपण पाहतोय जंतर मंतरवर जी स्थिती निर्माण झाली होती तशा प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या असंतोषाचा हे सरकार वाट पाहतंय का विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीये? आपल्याला म्हणता नाही येणार. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण थोडंसं लोकशाही असल्यामुळं या सगळ्या गोष्टींचा सर्वांग विचार आपल्याला जसं आपण म्हणतो तो करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे काही प्रमाणात त्या गोष्टींना उशीर होत असतो. मात्र सरकार प्रयत्न करत असताना अशा पद्धतीच्या आंदोलनांनी हिंसक वळण घेतलं जाऊ नये याकरता प्रयत्न होणं खूप गरजेचं आहे. नेमका आपण करतोय म्हणजे प्रयत्न करतोय म्हणजे काय करतो आहोत, कोणत्या पद्धतीची कारवाई आपण करतो आहोत हे आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायला लागेल. तशा पद्धतीचा संवाद विद्यार्थ्यांसोबत ठेवावा लागेल आणि तरच कदाचित अशा पद्धतीची आंदोलन. प्रशांत, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोच. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन जोडले जातात, त्यांची देखील प्रतिक्रिया घेऊयात. नवनाथजी, झारखंडमध्ये आता विद्यार्थ्यांचा असंतोष पाहायला मिळतोय. ज्या परीक्षांमध्ये अनियमितता झाली त्या विरोधात विद्यार्थ्यांनी गेल्या 2 आठवड्यापासून आंदोलन सुरू केलं होतं. मात्र आज विद्यार्थ्यांचा भव्य आणि आक्रमकपणे मोर्चा निघालाय. तुमची महत्वाची प्रतिक्रिया? झारखंडमध्ये इंडिया आघाडीचं सरकार आहे आणि त्या ठिकाणी पेपर फुटी झाली आणि या प्रकरणानंतर गेल्या जवळपास 20-22 दिवसापासून विद्यार्थी आंदोलन करतायत. परंतु या विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जाते. आज आपण बघतोय की झारखंडमधील